खारकोपर, विपक्ष महागणपती चिरणेर, आवाज असेल समालोचकांवरती अमितजी म्हात्रे, जो हे पेन. विनंती करेन आपण सुरुवातीलाच आपला आवाज या मैदानावरती दणकवावा. हॅलो, धन्यवाद जयदाजी ठाकूर. अतिशय उत्तम असे आमचे अँकर, जबरदस्त समालोचक, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आहे. आणि आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक संस्था धुतूम आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2022 हे खूबसूरत आयोजन आपण सर्वजण पाहतात. नमस्कार और सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक हार्दिक स्वागत कर रहा हूँ. जहाँ मैच शुरुआत होने जा रही है, जहाँ सिर झुक जाए वही मंदिर है, जहाँ नदी समा जाए वही समंदर है. जीवन के इस कर्म भूमि में युद्ध बहुत है, लेकिन जो हर जंग जीत जाए वही सिकंदर है. पहली गेंद थी, जहाँ मिडाप के क्षेत्र में गेंद को खेल दिया. गेंद बल्ले के बीच इतना खासा मजबूती का संपर्क नहीं हो चुका है, लेकिन गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए चिरनेर की तरफ से आरंभिक गेंदबाज आए हैं. विवेक हाथनोलकर स्ट्राइक के ऊपर खेल रहे हैं. प्रफुल्ल घरत एक धाकड़ बल्लेबाज है और उड़ाया. पहली गेंद के ऊपर देखा जाए क्या अंपायर साहब इशारा है, खिलगिरी चंपा, खुश हुई रंबा, देखा पेडल लंबा, छक्के मारा खंबा खड़े. किया छक्के के साथ टीम का स्कोर पहुंचा है. काव्या स्पोर्ट खारकोपर टीम का स्कोर है 6 के घर में. टॉस जीतने के बाद महागणपति चिरनेर टीम, जिन्होंने गेंदबाजी करने का फैसला लिया. नॉन स्ट्राइकर एंड पे हैं हर्षल ठाकुर. दोनों धाकड़ बल्लेबाज है, दोनों तगड़ी टीम है. इस बार क्रिकेट की शुरुआत तो इंग्लैंड ने की है, लेकिन हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है. नेक्स्ट डिलीवरी राइट ऑन द विकेट. एक बार फिर से फुल लेन की गेंद थी. शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी दायरे के अंदर तैनात थे, जिन्होंने गेंद को पकड़ लिया. वेरिएशन वाली ये गेंद फेंकी, लेकिन रन लेने का कोई मौका नहीं मिल चुका है. स्कोर रुका हुआ है 6 के घर में. विवेक हाथनोलकर एक मीडियम फास्ट गेंदबाज है, उनके सामने उतने ही धाकड़ बल्लेबाज प्रफुल्ल घरत है. अगली बॉल प्रफुल्ल घरत के लिए हथनोलकर की. एक बार फिर से ऑन साइड के ऊपर मिड विकेट क्षेत्र खाली था, गेंद चली गई आसमान को छूने के लिए. नंबर आया 6. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. महाराज, जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत हा बाजी पावनखिंड लढवतच राहील. अशा शूरवीर मावळ्यांना घेऊन ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या राजाला कोटी कोटी प्रणाम. आउटसाइड ऑफ स्टंप गेंद, वाइड का इशारा अंपायर गणेश भावेशकर सर की तरफ से. मैन फ्रॉम घाटकोपर और नॉन स्ट्राइकर एंड पे इस बार देखा जाए स्क्वायर लेग अंपायर हेमंत कोहली साहब माहौल गांव. बंबई से आए, तिजोरी भर के जा रहे हैं. 7 पे स्कोर जा चुका है. पहला ओवर चल रहा है. मैंडेटरी पावर प्ले है. एक गली, एक शॉट टर्नमैन पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कॉल ऑफ साइड के ऊपर. इस बार ऑन साइड के ऊपर लोअर फुल टॉस गेंद थी, कारपेट के जरिए गेंद को खेला हुआ शॉट मिड विकेट के ऊपर आ चुका है. एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ काव्या स्पोर्ट खारकोपर टीम का स्कोर पहुंचा है 14 के घर में. क्रिकेट और क्रिकेट, वैसे हमारा राष्ट्रीय खेल तो हॉकी है, लेकिन तुम्हारी हमारी नजर इस क्रिकेट के ऊपर इतनी हो चुकी है ये कि खेल हमारा पसंदीदा बन चुका है. रात काली है, उसमें उजाला देखिए चमक रहा है. और इस ओवर की सदस्य भाई आखिरी गेंद शेष होगी. इस बार दिशा दी गेंद को, लेकिन भागने जा रही है. क्या होगा? बॉल की जीत, फील्डर की हार. प्रकाश ठाकुर साहब, गेंद बाउंड्री पार.
भ्रष्टाचाराच्या विरोधात जर शिवबाची तलवार राणामध्ये चमकलीच नसती तर या भारतामध्ये हा महाराष्ट्र तुम्हा आम्हाला कधीच दिसला नसता। हिंदुस्तान के गली में हम कहते हैं ना, क्रिकेट इतना लोकप्रिय हो चुका है, राजा सिकंदर इतिहास के पन्नों में हुआ है, लेकिन राजा छत्रपति शिवाजी महाराज जैसा नहीं हुआ है। सरपंच और उपसरपंच ट्रॉफी का काफी शानदार शानदार आयोजन किया हुआ है। हमारे सम्माननीय या शरद ठाकुर साहब जिन्होंने कड़ी मेहनत और मशक्कत के साथ इस टूर्नामेंट के लिए काफी योगदान दिया है। दुतुम गांव और क्रिकेट से एक अद्भुत ताना बाना नाता है। हमारे इस मंच के ऊपर हमारे आदरणीय उड़न एसोसिएशन के सचिव तथा रायगढ़ एसोसिएशन के उड़न विभाग प्रमुख, जो सामाजिक क्षेत्र में जिनकी ताकत है, दुनिया के दोस्ती का राजा मानुस आदरणीय प्रकाश ठाकुर साहब भी मौजूद है, उनका भी हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। और चल रहा हूं दूसरा मैंडेटरी पावर प्ले के लिए रन बन चुके। इस बार देखा जाए स्कोर बोर्ड के ऊपर 18। इस बार विवेक हाथनोलकर ने बहुत मार खाया है। जहां बल्लेबाजी तगड़ी देखने को मिल चुकी है प्रफुल्ल घरत की, जो व्यक्तिगत पहुंचे 13 पे और हर्षद ठाकुर खेल रहे 4 पे। दूसरे बॉलर आए हैं रोहित नारंगीकर। नारंगी की इस बार थोड़ी शॉर्ट डिलीवरी जरूर थी, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई, एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा है काव्या स्पोर्ट खारकोपर टीम का स्कोर 19 के घर में पूरा लेखा जोखा 3 दिनों का 3 रातों का लेखा जोखा हमारे सुदर्शन भाटिल के पास है। पीटीसी की क्लैरिटी देखिए कितनी चिकनी है और डीजे साउंड सिस्टम में हमारी मजबूत है। मैडी आ गया तो धुआं है, थोड़ी रात जाने दो। और एक बार फिर से इस बार अंदर आई थी गेंद को, बैक टू द बॉलर खेला, कोई रन नहीं है। गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ लेकिन उतना मजबूती का नहीं। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। दूसरा मैंडेटरी पावर प्ले चल रहा है। 3 खिलाड़ी सर्कल के बाहर है, एक मिड विकेट, एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ के ऊपर और बाकी खिलाड़ी इस बार दायरे के अंदर है। और इसी बीच ये गेंद आउटसाइड ऑफ, तुम ज्यादा गेंद बाहर चली गई है तो एक सिंगल मिलेगा और सिंगल के साथ स्कोर 20। खारकोपर टीम के लिए केतन भाई क्या है? दीपक पार्चे मुन्ना, इनकी तरफ से ढेर सारी शुभकामना आई है। क्या मेरा तो पहला पकड़ो। एक बार फिर से इस बार यहां मिड ऑफ दायरे के अंदर था, बढ़िया सेट रक्षण, तारीफ करना पड़ेगी चिरनेर के इस फील्डर की। कोई रन नहीं है, टीम का स्कोर रुका हुआ या 20 के घर में। अभी अभी हमारी तिरंगा ट्रॉफी खत्म हो गई है। काफी माहौल था उस ट्रॉफी में, शानदार जानदार आयोजन नियोजन। क्रिकेट ऐसा खेल ही पसंदीदा हमारा खेल बन चुका है। उड़ाया ये मिड ऑफ, यह बढ़िया सेट रक्षण, क्या फील्डिंग चल रही है। फील्डिंग बहुत तंदुरुस्त चाहिए, तंदुरुस्ती की रक्षा करता है। लाइफ बॉय है जा तंदुरुस्ती है वह। क्रिकेट में तंदुरुस्ती इंपॉर्टेंट बात है। जॉन्टी राव साहब जब अंदर आए उन्होंने 7 खिलाड़ियों को चलता कर दिया था। उसके बाद बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में ऐसी फील्डिंग की, दुनिया में सर्वश्रेष्ठ 1 नंबर फील्डर बने। फील्डिंग मजबूती की हो सकता है तो बॉलर के हौसले 7वें आसमान के ऊपर जाने वाले। रोहित नारंगी की ये गेंद एक बार फिर से इस बार लॉन्ग ऑन के ऊपर चली गई है। छाएगी गेंद, देखिए 1 बाउंड के साथ सीमा रेखा का दर्शन लेने के लिए खूबसूरत मैडी चौवा। स्कोर पहुंच चुका है। खारकोपर टीम, काव्या स्पोर्ट खारकोपर टीम की बल्लेबाजी तगड़ी होनी जा रही है। इस ओवर की मेरे हिसाब से अभी तक आखिरी गेंद शेष है। रोहित नारंगी कार, एक बार फिर से इस बार गेंद चली गई लॉन्ग ऑफ के ऊपर लेकिन कोई फील्डर मौजूद नहीं है। दूसरा दंदनाता हुआ चौवा, ठोकम ठोक रोको मत ठोको। पहले ओवर में 18 है, इस ओवर में 10 आए। कुल मिला के देखा जाए तो यहाँ काव्या स्पोर्ट खारकोपर टीम का स्कोर पहुंचा है 28 के घर में बगैर नुकसान पे। तेज तर्रार पार्टनरशिप चल रही है।
क्रिकेट का खेल ये भागीदारियों का खेल है। मुझे आज भी याद है वीएस लक्ष्मण साहब और राहुल द्रविड़ साहब जी की जो तेज तर्रार 375 की भागीदारी हुई थी ऑस्ट्रेलिया के खिलाफ, वो तेज तर्रार थी, कांगारू को हराकर, और लोगों ने फिर वेरी वेरी स्पेशल वीएस लक्ष्मण साहब द बॉल राहुल द्रविड़। वैसे इस बार देखा थोड़ी सी पार्टनरशिप चल रही है, परिवर्तन करना पड़ेगा गेंदबाजी में महागणपति चिरनेर टीम के, क्योंकि जोड़ी को अब तोड़ना है। इस बीच प्रफुल्ल गरत व्यक्तिगत याद देखा जाए मेरे हिसाब से 14 पे खेल रहे हैं और हर्षद ठाकुर खेल रहे इस बार 12 पे। अट्ठाईस स्कोर। सम्माननीय हमारे शरद ठाकुर साहब और उनके पूरे दोस्त देखिए एक टकटकी के साथ इस मैच को देख रहे। रात काली है, उसमें उजाला चमक रहा है, और एक बार फिर से हुक किया, चली गई गेंद आसमान को छीने के लिए, तारा मंडल में आ गया 6 रनों का बंडल। ठोको प्रफुल्ल ठाकुर की क्या बल्लेबाजी चल रही है, तारीफ करना पड़ेगा इस बैट्समैन की। शानदार तरीके से हुक किया और रोहित शर्मा की याद दिलाई। 6 के साथ काव्या स्पोर्ट खारकोपर टीम का स्कोर 34 के घर में। या ठिकाणी पाहतोय सन्माननीय डॉक्टर साहेबांचं आगमन झालंय। कोरोना काळामध्ये अनेक खऱ्या अर्थानं सर्वांना सहकार्य दिलं, सातत्याने 25 वर्ष झाली दुतुम गावामध्ये या असलेलं नातं प्रेम। डॉक्टर गुणे साहेबांच्या शुभ हस्ते जेव्हा दवाखान्याचं ओपनिंग झालं तेव्हा आशीर्वाद लाभले खऱ्या अर्थानं, आणि दुतुम गावाची असलेली ओळख ज्यांची आहे ते आदरणीय सुधीरजी मुंडेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। कलाक्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक सरचे स्वागत। त्यांच्या समवेत सन्माननीय IOTL सिनियर एक्झिक्युटिव्ह परमानंदजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय। आपलं देखील मनापासून सरचे स्वागत। अतिथींचं आगमन झाल्यानंतर मन आनंद होतं। तुमच्यासाठी एकच म्हणेन की मनामनाच्या गाभाऱ्यामध्ये मूर्ती आमची बसली, आपली बसली, आणि स्वागतासाठी संपूर्ण आशीर्वाद कला क्रीडा नगरी सजली। सहर्ष स्वागत, वेलकम, कंटिन्यू अमित जी। तो प्रफुल्ल गरत सुंदर, और इस बार जड़ में डाली हुई गेंद, यॉर्कर फेंका था इस बार यहाँ राजेश कातकरी ने, लेकिन टोटल स्कोर पहुंचा है यहाँ काव्या स्पोर्ट खारगर टीम का 38 के घर में। प्रफुल्ल गरत सुंदर बल्लेबाजी कर रहे अपनी टीम के लिए। एक बार फिर से ऑन साइड के ऊपर डीप स्क्वायर के ऊपर गेंद आ रही है, जहाँ खिलाड़ी मौजूद हैं। एक सिंगल जरूर मिलेगा, और एक सिंगल के साथ यहाँ देखा जाए तो काव्या स्पोर्ट खारकोपर टीम का स्कोर 39। तेज तर्रार पार्टनरशिप चल रही है, अभी तक जोड़ी टूटी नहीं हुई है। महागणपति चिरनेर के गेंदबाजों को इस जोड़ी को तोड़ना है। एक साइड से प्रफुल्ल गरत की जो बल्लेबाजी चल रही है काफी सराहनीय, काफी अतुलनीय है। एक बार फिर से और पिच गेंद, चली गई गेंद, तीर के जैसे थप्पड़ मारी 4 रन के लिए मुन्ना के पास कहने के लिए। वाले ये बल्लेबाज हर्षल ठाकुर इस टूर्नामेंट के लिए चौथे बल्लेबाज बने। 4 के साथ स्कोर पहुंचा है 43 के घर में। कहते हैं ना कि खरबूजों को देखकर खरबूजा रंग बदलेगा ही। जयदास ठाकुर ठोकम ठोक, तबला लगने के बाद ठोकने में मजा आता है। और इस बार डिप्स करने के ऊपर गेंद आई है, लेकिन खिलाड़ी आए गेंद को उठाने के लिए। बढ़िया क्षेत्र रक्षण हुआ महागणपति चिरनेर के इस फील्डर द्वारा। एक सिंगल के साथ ये तीसरा ओवर खत्म हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद काव्या स्पोर्ट खारकोपर टीम का स्कोर पहुंचा है 44 के घर में। बगैर नुकसान पे क्या बैटिंग चल रही, क्या पार्टनरशिप चल रही है, तारीफ करना पड़ेगी दोनों फील्डर बल्लेबाजों की। आई माझी सत्वाची कारल्याची एक
17 रन पे सुंदर तेज तर्रार बल्लेबाजी देखने को मिल चुकी है। हर्षद ठाकुर स्ट्राइक के ऊपर, चौथी ओवर की पहली गेंद राइट आर्म विकेट। एक बार फिर से इस बार देखा जाए कवर के ऊपर खेलने का प्रयास किया है, खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं लेकिन मना कर दिया यहाँ प्रफुल्ल घरत ने। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 45 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। शानदार जानदार आयोजन नियोजन, सरपंच उपसरपंच ट्रॉफी का सुमधुर आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। 24 कैरेट का असली आयोजन है। दूसरी गेंद रोहित की और इस बार टॉप एज लगा हुआ है और पकड़ लिया कैच। इस बार देखा जाए शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में विकेट नंबर पहला ड्रेसिंग रूम में। बैक टू द डगआउट बल्लेबाज आ रहे प्रफुल्ल घरत, जिन्होंने अपनी टीम के लिए 11 गेंदों में 25 रनों की उम्दा पारी खेली और इस शहनशाह के पारी का खात्मा होता हुआ और 45 रन पे देखा जाए पहला झटका लगता हुआ खारकोपर टीम को डीजे। और नए बल्लेबाज प्रतीक पाटिल वन डाउन बैट्समैन मैदान के अंदर। 25 रनों की बहुमूल्य पारी खत्म हो गई। कैप्टन मैदान के अंदर आए हुए पहला ब्रेक थ्रू दिलाया रोहित नारंगीकर ने और पहली सफलता मिली महागणपति चिरने टीम को। 45 रन एक विकेट के नुकसान पे प्रतीक पाटिल पहली दफा गेंद को खेलेंगे। इस काव्या स्पोर्ट खारकोपर टीम के सर सेनापति है। अगली बॉल रोहित की और पकड़ ले, भाग गई लॉन्ग स्टॉप के ऊपर, इशारा आया 4 रन। सम्मानित किया, यह ताकत है। नवा यह बल्लेबाज है जो 24 से खाता ओपन करने वाला है। कैप्टन है इस बार देखा जाए प्रतीक पाटिल। 4 के साथ 49 पे स्कोर जा चुका है, एक विकेट के नुकसान पे। इस बार देखा जाए शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी थे, इस बार इस गेंद को ना पकड़ सके। गेंद ने रास्ता नाप लिया, जमीन को चूमती हुई गेंद सीधी चली गई है। बाउंड्री लाइन का दर्शन लेने के लिए 4 रन आए, 49 पे स्कोर जा चुका है। चौथा ओवर चल रहा है, गेंद अभी तक मेरे हिसाब से 3 शेष है। कोहली साहब और भावेशकर साहब इस मैच के अंपायर हैं। मध्यस्थी है दोनों, मध्यस्थी चाहिए। किसी की शादी करना है तो मध्यस्थी चाहिए। दोनों के बीच मैच चल रहे तो अंपायर की मध्यस्थी भूमिका बहुत ही महत्वपूर्ण है। 49 स्कोर 50 बनाने के लिए काव्या स्पोर्ट खारकोपर टीम को 1 रन चाहिए। दरम्यानच्या कालामध्ये पाहतोय सन्माननीय आदरणीय विजयमचे मालक सन्माननीय विनोदजी म्हात्रे प्रत्येक सुखदुःखामध्ये वेलात वेल खेळून जाणार म्हणजे जाणार असेच शब्दपूर्ती आणि शब्दाला जागणारं व्यक्तिमत्व विनोदजी म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन, त्याचबरोबर त्यांचे मित्र विकासजी घरत या साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। मनापासून आशीर्वाद कला क्रीडा मंडळाच्या वतीनं दोन्ही पाहुण्यांचं मनपुरात सहर्ष स्वागत। कंटिन्यू अमित जी। बिल्कुल, अतिथि देव भव ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है। राज कपूर साहब जी ने कह दिया थी एक बात, महिमा जो होता है वो हमारे जान से प्यारा होता है। अच्छी बॉल फेंकी, गुड लेंथ के ऊपर ये गेंद थी, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। क्रिकेट में कहते हैं ना कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। गेंद डॉट चली गई, स्कोर रुका हुआ है। इस बार 50 के घर में 50 पूरी हो गई खारकोपर टीम की। आखिरी गेंद शेष है चौथे ओवर की। महागणपति चिरने टीम पहले गेंदबाजी कर रहे टॉस जीतने के बाद।
इस बार याद है कि ये बैक टू द बॉलर खेला है, कोई रन लेने का मौका नहीं है। और इसी के साथ देखा जाए हेमंत कोहली साहब जी ने इशारा दिया कि ओवर खत्म हो चुका है। जहां 4 ओवर के समाप्ति के बाद काव्या स्पोर्ट खारकोपर टीम का स्कोर पहुंचा है 50 के घर में। क्या ओवर फेंका है या रोहित नारंगीकर ने 6 रन देके एक सफलता हासिल किया, पैनापन दिखाया गेंदबाजी में। शुरू में हमने देखा कि उनके जो विवेक हथनोलकर जो गेंदबाज थे उनके पहले ओवर में 18 आए, उसके बाद रोहित नारंगीकर गेंदबाजी करने के लिए आए, उनके ओवर में 10 आए, और उसके बाद जब राजेश कातकरी गेंदबाजी करने के लिए आए उनके ओवर में 16 आए, और इस चौथे ओवर में 6 आए। शानदार शानदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। सरपंच उप सरपंच ट्रॉफी 2022 का आयोजन नियोजन। इस बार हमारे मंच के ऊपर सभी अतिथि बैठे हुए हैं और ये मंच निखर गया है। मी विनंती करतोय दिवाले आणि त्याचबरोबर मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपल्या टी शर्ट्स ज्या आहेत त्या घेण्यासाठी लगेचच मंचाजवळ या आणि नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी देखील आपण मंचाजवळ यावं ही आपणास विनंती असेल आयोजकांच्या वतीनं। अमित जी बिल्कुल सुमधुर ये हमारा आवाज देखिए, जिस आवाज में कहते हैं ना कि भारदस्तपन है, मजबूती का आवाज। बेशवी गांव के सुपुत्र और हमारे परम मित्र भाई जयदास ठाकुर इनका ये आवाज है। लकीर जब निकल जाती है तो काम फिट हो जाता है, बाकी कुछ नहीं। इंसान गलतियों का पुतला है, दुनिया में परफेक्ट कोई नहीं। आखिरी ओवर मृणाल पाटिल पारी का स्लॉग ओवर लेके आए, इस बार हिट करने गए थे, यार रन आउट। स्टंपिंग लग जाती कि विकेटों के ऊपर तो करीबी मामला होने वाला था, मगर एक सिंगल जरूर मिलेगा। बल्ले से आ चुके इस बार देखा जाए रन, और एक सिंगल के साथ कैप्टन प्रतीक पाटिल पहुंचे 6 पे और टीम का स्कोर 51। यस जयदा जी। मी सन्माननीय या चिरनेर महागणपती या संघाचे स्पॉन्सर्स आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बाजीरावजी परदेशी साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं। आणि हा अमित जी अब बिल्कुल ये देखिए आसमान को छूने के लिए गेंद चली गई है गगन छक्का ब्रह्मांड में। आणि शरद भाईंच्या विनंतीला मान देऊन आदरणीय व्यक्तिमत्व चिरनेर गावातील दमदार व्यक्तिमत्व बाजीरावजी परदेशी साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले। त्याचबरोबर मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघाचे कर्णधार बरीच वर्ष क्रिकेटमध्ये भूषणभाई वेलकम। बाजीरावजी परदेशी साहेब मनमुराद सहर्ष स्वागत, आपलं सहर्ष स्वागत शरदभाईंच्या वतीनं आणि आशीर्वाद कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं मनमुराद सहर्ष स्वागत। अमित जी 57 रन बन चुके हैं, आसमान दिखाया मृणाल पाटिल को हर्षल ठाकुर ने। हर्षल ठाकुर इस बार देखा जाए गेंद चली गई लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, जहाँ खिलाड़ी तैनात है गेंद को पकड़ लिया, एक सिंगल मिलेगा। एक सिंगल के साथ हर्षल ठाकुर व्यक्तिगत मेरे हिसाब से पहुंच चुके हैं 25 के घर में, जिन्होंने 25 रनों का योगदान दिया है, और टीम का स्कोर पहुंचा है 58 के घर में। 58 पे स्कोर जा चुका है। भूषण जी हमारे एक जबरदस्त खिलाड़ी, थोड़ी कल गलती हुई दी और इसी बीच दिशाहीन भटकी गेंद ऑफ स्टंप के ज्यादा ही गेंद बाहर चली गई है, तो वाइड का इशारा आया, और एक सिंगल के साथ काव्या स्पोर्ट खारकोपर टीम का स्कोर पहुंचा है 59 के घर में। इस ओवर की अभी तक देखा जाए 3 गेंदें शेष है। प्रतीक पाटिल स्ट्राइक के ऊपर, जानदार शानदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। अपने पास गति है लेकिन अपने पास दिशा नहीं तो आपकी दशा है। डिसिप्लिन गेंदबाजी में इस बार देखा थोड़ी सी इस गेंदों के ऊपर देखने को मुझे नहीं मिल चुकी है, तो खराब गेंदें साबित हो रही है और इसका फायदा सामने वाली टीम को जा रहा है। लगातार 2 गेंदें वाइड पे की तो एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा खारकोपर टीम का 61 विकेट के नुकसान पे। और एक बार फिर से इस बार कवर के ऊपर खेला हुआ शॉट है, एक सिंगल चुराएगा। पॉइंट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं मगर सिंगल ही मिलेगी, और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 61 के घर में। 61 पे स्कोर जा चुका है। इस ओवर की 2 गेंदें शेष है। स्ट्राइक के ऊपर हर्षल ठाकुर आए जो 13 गेंदों में 25 रनों की उम्दा पारी खेल रहे हैं। 4 चौवे 1 छक्का और सिंगल के सहायता से। और एक बार फिर से इस बार ऑन साइड के ऊपर गेंद चली गई लॉन्ग ऑन के क्षेत्र में,
खिलाड़ी फंबल हो गया और दूसरे के लिए भाग रहे, रनआउट का मौका, थ्रो नहीं आया है इसी बीच, मगर 2 रन लेने में कामयाब। 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 63 के घर में। इस ओवर की आखिरी बॉल शेष है और देखिए प्रकाश ठाकुर साहब और जयदास ठाकुर साहब टकटकी के साथ देख रहे, शोले प्रेम की ये जय वीरू की जोड़ी है। आखिरी गेंद शेष है, रात काली है, उसमें उजाला चमक रहा है। क्रिकेट के तमाम क्रिकेट दीवाने मौजूद है और क्रिकेट प्रेमियों का हार्दिक स्वागत करना ये हमारा आद्य कर्तव्य है और जो लोग यूट्यूब के ऊपर मैच देख रहे उनका भी हार्दिक स्वागत। आखिरी गेंद शेष, ये घुमाने गए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता और इसी के साथ देखा जाए ये पहला ओवर खत्म हो चुका है, पहली इनिंग खत्म हो चुकी है। तो 25 मिनट में पहली इनिंग खत्म हो चुकी है। निर्धारित 5 ओवर में या देखा जाए तो काव्या स्पोर्ट खारकोपर टीम का स्कोर पहुंचा है 63 और जीतने के लिए महागणपति चिरने टीम को 64 यानी कि 64 रनों की जरूरत है। आपण ज्यांचा आताचा आवाज ऐकलात, हिंदीचा आवाज काली 5 स्वतः उत्कृष्ट गायक अमितजी म्हात्रे यांच्या आवाजातून सर्व रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं। अतिथींचं आगमन या मंचावरती झाल्यानंतर आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक संस्था दुतुम यांच्या वतीनं स्वागताचा सन्मान खऱ्या अर्थानं केला जातोय। आदरणीय व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने 25 वर्ष सातत्य, शेवटच्या क्षणापर्यंत श्वास गेला तरी चालेल, परंतु फक्त जिजेन ते गावासाठी, माझ्या येणाऱ्या प्रत्येक पेशंटसाठी मी प्रयत्नशील करीन, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असताना देखील गावकऱ्यांचे आशीर्वाद लाभले आणि कोरोना संकटामधून खऱ्या अर्थानं जे डॉक्टर साहेबांना देखील बचावणी मिळाली आणि प्रेम मिळालं या गावकरी मंडळीचं, दुतुम ग्रामस्थांचं, असे आदरणीय डॉक्टर सुधीरजी मुंडेकर साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय। या कार्यक्रमाचे सर्व आयोजक, सरपंच, उपसरपंच, चषकाचे मानकरी सन्माननीय शरद भाईंना विनंती असेल की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपल्या गावातील सेवेलागी सेवक झालो, अगदी अशा पद्धतीचं वातावरण सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय। शरद भाईंना आपण डॉक्टर सुधीर मुंडेकर साहेबांचा आदर सन्मान करावा। काय व्यक्तीबद्दल म्हणावं, खऱ्या अर्थानं डॉक्टर म्हटलं की परमेश्वर, भगवंताचा दुसरा अवतार, आणि अशा या व्यक्तिमत्वानं 25 वर्ष सातत्याने प्रेम दिलं आणि खऱ्या अर्थानं गुन्हे साहेबांच्या पवित्र शोभा असते दवाखान्याचं ओपनिंग झालं तेव्हा ग्रामस्थांनी सहकार्य दिलं। हे दुतुम का ग्रामस्थांचं प्रेम आहे डॉक्टर साहेबांवरती। आदरणीय व्यक्तिमत्व सुधीरजी मुंडेकर साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय आजच्या कार्यक्रमाप्रसंगी। धन्यवाद, धन्यवाद। त्याचबरोबर या ठिकाणी पाहतोय माजी जिल्हा परिषद सदस्य, आदरणीय व्यक्तिमत्व, त्याही पेक्षा म्हणेन की शुभ्र विचार आणि एक जबरदस्त नेतृत्व करणारा चिरनेर विभागातील आणि चिरनेर महागणपती या संघाचे स्पॉन्सर्स आणि सामाजिक कार्याची बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व बाजीरावजी परदेशी यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय शरद भाईंना आपल्या पवित्र शुभ हस्ते। आदरणीय व्यक्तिमत्व, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, अधिष्ठान भगवंताचे पाहिजे। विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्य, नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। चिरनेर गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय बाजीरावजी परदेशी साहेबांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय। मनपूर्वक सहर्ष स्वागत। तदनंतर IOTL सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून ज्यांनी अनेक वर्ष सेवा केली, आमच्या कार्यक्रमासाठी सहकार्य दिले, असे आदरणीय परमानंदजी पाटील साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय शरद भाईंना विनंती करेन की आपण परमानंदजी पाटील सिनियर एक्झिक्युटिव्ह IOTL कंपनीचे खऱ्या अर्थाने सर्वे आदर सन्मान केला जातोय। आदर तीर्थ, मायेची शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि कार्यक्रमाची गोड आठवण, सप्रेम भेट, सन्मान चिन्ह। धन्यवाद परमानंदजी पाटील साहेब। तदनंतर पाहतोय आपण VHM ट्रान्सपोर्टचे सन्माननीय सर्वे कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व डायरेक्टर विनोदजी म्हात्रे दादांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन शरद भाईंना की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते विनोद भाईंचा सन्मान करावा। प्रत्येक क्षणाक्षणाला खऱ्या अर्थानं आपण आम्हाला सहकार्य करता, सहकार्य ही महत्त्वाची बाब असेल, असेच आपलं प्रेम आमच्या आशीर्वाद कला क्रीडा मंडळावरती राहील यामध्ये शंका नसेल। आदर तीर्थ स्वीकारला जातोय, क्षणचित्र टिपली जातात। धन्यवाद विनोदजी। तदनंतर या ठिकाणी पाहतोय
या ठिकाणी पाहतोय धुतुम गावातील माजी सरपंच शंकरजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करतो शरद भाईंना की आपण शंकरजी ठाकूर साहेबांचा सन्मान करावा. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आपला आहे. आपली या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या शंकरभाईंचं आगमन झालं. आदर तीर्थ केला जातोय. आपल्या माणसाचा सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. किती प्रेम असेल. ग्रामस्थ मंडळ धुतुम ब्रँड इज ब्रँड. मी तर म्हणेन माझा हक्काचा ग्रामस्थ मंडळ आहे. आणि धुतुम गाव म्हटलं की प्रत्येक क्षणाक्षणाला प्रेमाची बांधिलकी जपणारं हे धुतुम गाव आहे. त्याचबरोबर सन्माननीय माजी सरपंच अमृतजी गोपीचंद ठाकूर साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी भाईंना विनंती करतोय. आपल्या पवित्र शुभास्ते आपण अमृतजी ठाकूर साहेबांचा सन्मान करावा. आदर तीर्थ ज्येष्ठ कार्यकर्ते सामाजिक क्षेत्र बांधिलकी जपणारं व्यक्तिमत्व समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडली कोण आहे. अगदी अशा पद्धतीने हे नेतृत्व या ठिकाणी पाहतोय. धन्यवाद अमृतजी ठाकूर साहेब. आपण त्याचा स्वीकार करतात. मनमुराद सहर्ष स्वागत. तदनंतर या ठिकाणी पाहतोय विकासजी घरत शरद भाईंचे दिलदार व्यक्तिमत्व डॅशिंगपणा ज्यांच्या अंगामध्ये आहे आणि कधीही आवाज द्या प्रेमाची बांधिलकी जपणारं व्यक्तिमत्व विकासजी घरत साहेबांचा आदर तीर्थ आशीर्वाद कला क्रीडा मंडळाच्या वतीनं शरद भाईंना विनंती असेल की आपण विकासजी घरत यांचा आदर तीर्थ करावा. पुष्पगुच्छ शाल आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह आपल्या कार्यक्रमाची आठवण. तर एकीकडे सारा चालू करायचं आहे. गुणलेखक लक्ष ठेवा. फक्त विकासजी घरत साहेबांचा सन्मान अतिथींचा सन्मान करणं हे कर्तव्य आहे आमचं. अतिथींचा मान सन्मान तोच आमचा बहुमान. अगदी अशा पद्धतीनं आज या आशीर्वाद कला क्रीडा मंडळाला प्रेम देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. सर्वांचे आभार. उत्कृष्ट खेळाडू म्हणून जासी विभागामधून आणि प्रेमाची बांधिलकी जपणारं मेघनाथ प्रतिष्ठान आज देखील या ठिकाणी आठवणी जाग्या होतात. प्रेमाची बांधिलकी जपली जाते परंतु त्यांचाच वारसा चालवणं कालाची गरज आहे. अगदी अशा पद्धतीनं भूषणजी मात्रे यांना विनंती करेन आपण मंचाजवळ यावं. आपला आदर तीर्थ केला जाईल. या ठिकाणी एक खेळाडू या नात्यानं आपला आदर तीर्थ करणं कालाची गरज आहे. आज देखील म्हात्रे घराण्याचं वंशदीपक मेघनाथ दादा आमच्या सोबत आहे. मेघनाथ काका माझ्या पाठीशी उभा आहे. खंबीर नेतृत्व माझ्या पाठीशी उभा आहे. मला काय भीती आहे. अगदी असं प्रेम निर्माण केलं. भूषणजी मात्रे यांचा सन्मान केला जातोय. तदनंतर हरिप्रसादजी तिवारी साहेबांचा सन्मान करावा. मी विनंती करतो शरद भाईंना की आपण हरिप्रसादजी तिवारी साहेबांचा आदर सन्मान या ठिकाणी करावा. पाहुण्यांचा सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं प्रेम दिलं जातं प्रेम घेतलं जातं. काय घेऊन आलोत काय घेऊन जाणार आहोत तर प्रेमाची बांधिलकी जपावी. अगदी अशा पद्धतीनं हे वातावरण पाहतोय. धन्यवाद. या कार्यक्रमाप्रसंगी अतिथींचा मानसन्मान झाला. त्याचबरोबर मिश्रा सर या ठिकाणी आलेत. मिश्रा सरांचा देखील आदर सन्मान करावा. मी आयोजकांना विनंती करतोय आपण मिश्रा सर या ठिकाणी आले त्यांचा देखील आदर सन्मान करावा. दरम्यानच्या कालामध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी थोडीशी दिलगिरी व्यक्त करू की आदर सन्मान चालू असताना आपणापर्यंत फॉलो मिळत नाहीये. परंतु काही क्षणातच आपल्यासमोर समालोचक या भूमिकेमध्ये या ठिकाणी कित्येक समालोचक प्रेमाची बांधिलकी देतील. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी आली आहे. विनंती असेल आमच्या या सर्व कार्यक्रमाला सहकार्य लाभेल. आपले सहकार्य महत्त्वाचं असेल. पिंट्याजी घरत तर सत्कार समारंभ झाल्यानंतर पुन्हा एकदा वळतोय क्रिकेट मॅचच्या या खऱ्या अर्थानं रणसंग्रामाकडं जिथे 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी धावसंख्या उभारली होती. 63 धावा उभारल्या होत्या आणि 64 धावांचं समीकरण या दोन दरम्यान सामना चालू असताना आपण पाहतोय चिरणेर महागणपती आणि काव्या स्पोर्ट कोपर खार कोपर. पहिली सलामीची जोडी ऋषिकेश आणि सहकारी फलंदाज ऋषिकेश नारंगीकर आणि त्याचबरोबर साईश नारंगीकर. पहिली सलामीची जोडी 64 धावांचा खऱ्या अर्थानं हे रणसंग्राम टिपायचं आहे 5 षटकांमध्ये. खार कोपर विपक्ष खेळताना चिरणेर महागणपती आणि या महागणपती चिरणेर या संघाचे स्पॉन्सर्स रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय बाजीरावजी परदेशी साहेबांचा देखील या ठिकाणी प्रात्यक्षिक भूमिकेमध्ये येऊन शरद भाईंच्या वतीनं आदर सन्मान या ठिकाणी केला जातोय. या वेळेला मात्र पाहतोय हा शरद भाई आशीर्वाद कला क्रीडा मंडळाच्या वतीनं ब्रँडेड स्ट्रोकर षटकर.
अशा पद्धतीनं गोलंदाजी प्रतीक पाटील. उजव्या हाताची गोलंदाजी हलवरपणे खेळण्याचा प्रयत्न, स्वीट ड्रीम करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, उचलला जाईल तोपर्यंत फक्त मिळतोय, फक्त आणि फक्त एकच धाव मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद स्कोअर बोर्डवरती धावसंख्या आली आतापर्यंत 8. मी बंटी जासई बंटी यांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यावं. दिवाले गाव देखील या ठिकाणी उपस्थित आहे, संघ उपस्थित आहे, आपलं देखील मनापासून सहर्ष आभार. राजेंद्रजी भगत उत्कृष्ट समालोचक आपणास देखील विनंती केली जातोय, आपण देखील मंचावरती यावं, आपला आदर सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपणास विनंती असेल प्रकाशजी ठाकूर आणि आयोजकांच्या वतीने आपणास पुकार दिला जातोय. तर मंडळी आपण पाहतोय या मैदानावरती रणसंग्राम आपण तर पुढच्या मॅचसाठी दिवाले आणि त्याचबरोबर मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या दोन्ही सामन्यांच्या नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय बाजीरावजी परदेशी साहेबांना की आपण आपल्या पवित्र शुभास्ते नाणेफेकी करावी. हॅलो हॅलो चुप. इथे हिट करण्याचा प्रयत्न, दुसरं षटक हाताळणीसाठी आलेला गोलंदाज विशाल घरत. 64 धावा 5 षटकामध्ये काढायचे आहेत. पहिलं षटक समाप्तीकडे गेला आणि फक्त धावसंख्या आली आहे 8 वरती. आशीर्वाद कला क्रीडा मंडळाच्या वतीनं भव्य दिव्य आयोजन पाहतोय. फुलटॉस डिलिव्हरी, चुकीला माफी नाही, हुकला तो मुकला, ठोकला तो जिंकला. डीजे चिरणेर महागणपतीची कृपा मात्र या खेळाडूंवरती झाली आहे. बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार. साईश नारंगीकर 2 षटकार हॅट्रिकच्या बोहल्यावरती अगदीच या ठिकाणी पाहतोय 20 धावांवरती चिरणेर महागणपती पोहोचतोय. गोलंदाजाचं मात्र यावेळेला कठीणाईमध्ये पाहतोय विशाल घरात. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये संघ येतोय. हिट करण्याचा प्रयत्न, गुडघे टेकले होते, मारावा फटका की काय, परंतु रेटावा फटका, परंतु या ठिकाणी अतिशय सुंदर फटका. हॅट्रिकच्या बोहल्यावरती फलंदाज साईश नारंगीकर होता, परंतु इथे चेंडूमध्ये थोडा फिरकी आणली, बदल केला आणि बदल केल्यानंतर गोलंदाज मात्र कुठेतरी एक शांत श्वास सोडतोय. गोलंदाज विशाल घरात उजव्या हाताची गोलंदाजी हिट करण्याचा प्रयत्न, सेम डिलिव्हरी, सेम पोझिशन, कॉपी पेस्टचा चेंडू टाका अगदी अशा पद्धतीनं चेंडू. नारंगीकर सारख्या ज्या खेळाडूंना बॅक टू बॅक 2 षटकार ठोकल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू बीट झाला, अशा वेळेला गोलंदाजी देखील तितकीच ताकदीची पाहायला मिळतोय खारकोपर संघाची. काव्या स्पोर्ट खारकोपर. या सामन्यांसाठी पाहतोय आपण वुरण क्रिकेट समालोचक असोसिएशन, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीनं देखील भरपूर शुभेच्छांचा स्वीकार. इथे हिट करण्याचा प्रयत्न, पंचांनी हेरलं, निर्णय अपेक्षित आहे आणि हा चेंडू स्वैर घोषित केला. 1 धाव मिळतोय. एका धावीने संघ पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या होतोय आतापर्यंत 21 वरती. सुंदर वातावरण. आज दुसरी रात्र पाहतोय आपण, गुड फ्रायडे. अगदी अशा पद्धतीनं आनंदाचा दिवस. पुढे जाऊन हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेला लॉंग ऑन डिलिव्हरी क्षेत्रामध्ये चेंडू कन्वर्ट केलाय. 1च धाव प्राप्त मिळतोय. एका धावेवरती अक्षरशः थांबावं लागलं. दुसरं षटक संपतोय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या आली आहे स्कोअर बोर्डवरती, ती म्हणजे 22.
विश्लेषण केलं तर आलेल्या प्रेक्षकांसाठी मी सांगेन की 18 चेंडू आणि येण्यासाठी 42 धावांची गरज आहे. 18 चेंडू 42 धावा. जे लाईव्ह व्ह्युअर्स बघत आहेत आतापर्यंत आपण पाहतोय जितके लाईक करतात सबस्क्राईब करतात व्ह्युअर्स आपण आता जर चेक केले तर आपण 502 व्ह्युअर्स या ठिकाणी आपण मॅच बघत आहात. आमचा आवाज आमचं आयोजन आपणास आवडत असेल आणि आवडणार का नाही, कारण आमच्या दुतुम गावचं हे आयोजन आहे. आपण शांतपणे मजा घेतात या क्रिकेट रणसंग्रामाचा, शुक्रवारचा गुड फ्रायडेचा आनंद आपण घेतात आणि या सर्वांचं देखील आम्ही आयोजकांच्या वतीनं लाईव्ह व्ह्युअर्स यूट्यूबमध्ये आपण बघता मॅच घर बसल्या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत व्यक्त करतोय. तिसरं षटक गोलंदाज प्रतीक पाटील. 18 चेंडू 42 धावांची गरज. लो आर्म डिलिव्हरी, जोरदार अपील, हमारी मांगे पुरी करो. या ठिकाणी मात्र पंचांनी हेरलं. चेंडू मात्र यावेळेस फलंदाज परतावं लागलं माघारी. बॅक टू द पॅव्हलियन. विकेट नंबर 1 डीझी. महिना आणि आताच कारल्याची आई एकविरा आई, जगत जननी जगदंबा माता, महाकाली तू शक्तिशाली तू, अंबा माता दुर्गा माता, जय 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 भवानी माता. आई एकविरीची यात्रा झाली आणि पुन्हा एकदा या आनंदाच्या वातावरणामध्ये डीजे मास्टर सपोर्ट करतायत. 22 धावांवरती खऱ्या अर्थानं विस्कलित केली पहिली सलामीची जोडी. काय फलंदाजी केली होती. विचार केला आपण जर शाहीश नारंगीकरचा 11 चेंडूंमध्ये 20 धावांची जबरदस्त मेजवानी दिली आहे. त्यामध्ये षटकार 2 ठोकले होते. 17 चेंडू 42 धावांची गरज आहे. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आपण पाहतोय, तिसऱ्या क्रमांकाचा विवेक हतनोलकर. कित्येक मॅच मध्ये बॅटची एज लागली आहे, कडा नॉर्मल एज लागली, परंतु या ठिकाणी देखील हर्षल ठाकूरचं कौतुक करावे लागेल की काय विकेट किपिंगचा नजराणा पाहतोय आपण. डीजे करायचे होते, आपल्या संघासाठी काहीतरी करेन हा विचार मनामध्ये घेतला होता, परंतु बॅटची एज घेतली आणि मात्र विकेट किपरचं कौतुक करावं तितकंच कमी. क्लोज किपिंग करताना जबरदस्त आपलं गॅदरिंग केलं आणि फलंदाज परतावं लागलं माघारी. पुढचा खेळाडू होते मैदानामध्ये आपण पाहतोय राहुल मुंबईकर. अजूनही सामना व्हेरिएशनमध्ये आहे, समतोल आहे, परंतु दोन्ही खेळाडू दोन्ही खऱ्या अर्थानं इथे 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 प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळतोय. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. काय चतुराई वापरली, जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळतोय. अखेरीस परतावं लागलं राहुल मुंबईकरला माघारी. स्टंपिंग केली डायरेक्ट जबरदस्त असं आणि हॅट्रिक घेतली या गोलंदाजानं. या गोलंदाजाचं कौतुक करेन की ज्याचं नाव आहे गोलंदाज प्रतीक पाटील. पहिलं षटक हाताळणीसाठी घेतलं होतं, नंतर तिसरं षटक आणि कर्णधारांचा विश्वास संपूर्णपणे जिंकला या गोलंदाजानं की मॅच कशा पद्धतीनं फिरवावी, टर्न करावी. एकीकडे फलंदाज साईश नारंगीकर यांचा जर विचार केला साईश नारंगीकरचा, तर आपल्या खेळताना 2 षटके जेव्हा षटकार ठोकले तेव्हा वाटलं होतं की आपल्या मॅचमध्ये टर्न देईल, परंतु साईश गेल्यानंतर विवेक देखील बाद झाला. राहुल मुंबईकर देखील परतावं लागलं माघारी आणि अशा वेळेला कठीण संकटामध्ये अडकलेली मॅच कोण बाहेर काढणार, गणपती बाप्पाची कृपादृष्टी होईल का, आता मात्र तुम्हाला विचार करावा लागेल, कारण गोलंदाज कौतुक करावे लागेल प्रतीक पाटीलचं. तर या ठिकाणी पाहतोय उत्कृष्ट समालोचक निवेदक श्यामजी ठाकूर साहेबांचं आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक चर्चे स्वागत. त्याचबरोबर प्रतीक पाटीलचा यावेळेचा हा चेंडूमध्ये थोडी फिरकती बघितली, परंतु चेंडू बाहेरचा असल्यामुळे पंचांनी हेरलं आणि हा चेंडू स्वेर घोषित केलाय. आपण पाहतोय पंच कोहलीजी आणि त्याचबरोबर बोराडेजी बाविस्कर असे टॅलेंटेड पंच या सामन्यासाठी वापरले गेलेत. तदनंतर या ठिकाणी पाहतोय हरिचंद्रजी ठाकूर अप्पा यांचे चिरंजीव प्रभाकरजी हरिचंद्र ठाकूर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय.
त्यांच्या नाती आणि नातवंडासकट आपलं देखील मनपुरात सहर्ष स्वागत. PPM इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दररोज फेरी मारावी आणि नातीला आणि नातवाला घेऊन घरी यावं. खऱ्या अर्थानं नोकरी व्यवसायानंतर रिटायर झाल्यानंतर काय करावं तर नातवांचं प्रेम मिळावं. अगदी असं प्रेम खऱ्या अर्थानं प्रभाकरजी बाळ आणि अमितच्या वतीनं टी शर्ट स्पॉन्सर देखील आहे. आरुष अमित ठाकूर यांच्या वतीनं टी शर्ट स्पॉन्सर केले आहेत. फुलटॉट डिलिव्हरी यावेळेला पाहतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू एक उचलला जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त मिळते एकच धाव प्राप्त होतोय. या एकेरी धावेच्या साह्याने संघ हलकासा पुढे जातोय. धावसंख्या होतोय 24. येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये 40 धावांची अजून ही गरज आहे. 13 चेंडू 40 धावा. आता मात्र संकट वाढली गेली. चिरनेर संघाला मात्र विचार करावा लागेल. अशी संकट येती जाती उभे राहावे नेटाने वादल असो कितीही मोठा सामना करावा जोमाने. अगदी असा सामना करावा लागेल चिरनेर महागणपती संघाच्या खेळाडूंना. इथे प्रयत्न 20 कडाडली आवाज झाला. चेंडू सीमारेखा बाहेर. हा दणदणीत पुनश्च एकदा आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक संस्था दुतुम यांच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. आपण स्कोर कोड जर आपण जर पाहिलं स्कोर बोर्ड तर मला गुणलेखक सुदर्शन पाटील मला कळवितात की धावसंख्या झाली आतापर्यंत 30 धावा झाल्यात आणि 12 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. 12 चेंडूत 34 धावांची गरज आहे. समीकरण अजूनही दोन्ही संघामध्ये टप पॅड आहे. प्रयत्न करेल तो पुढे जाईल. अशा वेळेला मात्र गोलंदाज आणि फलंदाजांना विचार करावे लागतील. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. प्रतीक पाटीलने गोलंदाजी इतकी बॅकअप दिलं की टर्न दिला खऱ्या अर्थाने मॅचमध्ये. परंतु जेव्हा साईश नारंगीकर हा बाद झाला फलंदाज तेव्हा मात्र चिरनेर महागणपती या संघामध्ये धावसंख्येचा कुठल्याही प्रकारचा जास्त घेता आला नाही आहे. परंतु आलेला आताचा फलंदाज जो आहे ज्याने षटकार ठोकला होता त्या फलंदाजाचं मी ऋषिकेश नारंगीकर सलामीला उतरलेला फलंदाज खऱ्या अर्थानं आक्रमकता दाखवतो आपल्या संघासाठी. कारण आमचे स्वतः स्पॉन्सर्स आमच्यावरती ज्यांचं प्रेम आहे ते बाजीरावजी परदेशी खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाला साकडं करतायत की हे बाप्पा आता कौल दे. अगदी अशा पद्धतीनं आणि त्याचबरोबर चिरनेर ग्रामस्थ असतील लाईव्ह प्रक्षेपण पाहताना माझ्या माता भगिनी असतील त्यांना देखील वाटतं की माझा संघ जिंकला पाहिजे. खारकोपरच्या देखील संघाच्या खेळाडूंना वाटत असेल चाहतं की आपला संघ विजयी झाला पाहिजे. अगदी अशा पद्धतीचा रणसंग्राम. पहिली लढत दिवाले आणि त्याचबरोबर मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई यांच्या वतीनं नाणेफेकीचा कॉल जासई संघाने जिंकलाय. दोघांचंही कौतुकास्पद अभिनंदन. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. काय आयोजन आहे जबरदस्त. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, आज गुड फ्रायडे, उद्या हनुमान जयंती. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजन आणि परवा जत्रा. अगदी अशा पद्धतीनं दुतुमकरांना आज मेजवानीच लाभली आहे. काय सांगायला नको. ज्याही तारीख काढली ना त्या आयोजकांना धन्यवाद देईन की तारीख कोणी डिसाईड केली ही ते नंतर चर्चा करीन मी. या वेळेला बघतोय काय नजाकत भरली फटक्यामध्ये. हा 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 दृष्ट लागावी की काय डीजे. चिरनेर महागणपतीच्या वातावरणामध्ये आनंद होतोय. स्ट्रोक बाय स्ट्रोक बसतोय. चेंडू द्या. काय षटकार ओढला होता. रिप्ले जर आपण जर पाहिला वारंवार रिप्ले पाहावा असं वाटेल की काय फटक्यामध्ये लेंथ घेतली आणि मारण्याची धमकता जी होती. फलंदाज राकेश फुंडेकर. चिरनेर गाव म्हटलं की फुंडेकर नाव कानावरती पडलं की मोहन फुंडेकर यांना कोण विसरणार. गळ्यामध्ये दैवी देणगी द्विपक्षी भूमिका घेतणारा मेल फिमेल आवाज उरण पणवेल नाही तर चिरनेरपासून सुरुवात केली. महागणपती बाप्पाची कृपा झाली आणि महाराष्ट्रभर ज्यानं प्रवास केला. स्वाभाविक व्यक्तिमत्व उत्कृष्ट गळ्याचा आवाज मोहनजी फुंडेकर. आपण स्कोरबोर्ड जर पाहिला सुदर्शनजी पाटील मला सांगतात की 11 चेंडू 28 धावांची गरज आहे. काय पहिली लढत पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं आनंदाची भेट पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची देखील गर्दी या ठिकाणी आली. रसिक श्रोता वर्ग मायबाप आहात तुम्ही सर्व या कार्यक्रमाचे. अशीच आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. आशीर्वाद कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आपले देखील मनपुरात सहर्ष स्वागत. राजा मायबाप आपण तुम्ही आहात सर्वजण. पंच पाहतोय आपण हेमंतजी कोहली, दीपकजी बोराडे, गणेशजी बाविस्कर,
त्याचबरोबर नीरजजी राणावत अशा पंचांचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय घरत डावकरी त्याची गोलंदाजी स्विच करण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न काय धार आहे, स्ट्रोक आहे पटक्यामध्ये. बूम बूम, हात घ्या बूम, षटकार. मगाशीच म्हटलं, हुकला तो मुकला, ठोकला तो जिंकला. मैदान कुठलंही असेल, दुर्ला भाईच उडवणार. अगदी अशा पद्धतीनं फलंदाज राकेश फुंडेकर बॅटवरती बॅट, बॅक टू बॅक 2 षटकार. अजूनही विश्लेषण सांगेन की अजूनही सामना गेला नाहीये. दोन्ही संघांची मेहनत असेल तर संघ मात्र विजयाची माळ गळ्यामध्ये घालेल. 10 चेंडू 22 धावांची गरज आहे. अजूनही समीकरण मोठं आहे. दोन्ही संघांना अतिशय चांगली मेहनत करण्याचा योग या ठिकाणी पाहेल, परंतु जो प्रयत्न करेल तो पुढे जाईल. जो थांबला तो संपला. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 10 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. 10 चेंडू 22 धावा. सर्व लेखाजोखा अतिशय चांगली क्वालिटी, क्लॅरिटी. पीटीसी लाईव्हच्या माध्यमामधून आज सोमनाथ भाई कित्येक वर्ष कॅमेरा सांभाळतोय, ज्याचा आज वाढदिवस आहे. केक इथेच कापावं की काय. किरणजी दलवी, संदीपजी वासकर सांगलीला आहेत आता ते सध्या, परंतु त्यांच्या वतीनं देखील या कार्यक्रमासाठी चांगलं सहयोग लाभलंय. आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. यावेळेचा हा चेंडू डिक करण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु म्हणतात की घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात आम्हीजी. अगदी अशा पद्धतीने चित्र पाहायला मिळतोय. डीजे उडून गेला पंखा, दिला ना दणका. पंडित, मॅडी पंडित, सँडी मॅडी म्हटलं की गोड बोली जोडी आहे. मॅडी 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 म्हटलं की एक गोड बोली जोडी आहे ना, अशा पद्धतीने आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. काय होतं, काय झालं, काय वादळं उठवलीत या मैदानामध्ये, ते दृश्य पाहताना मात्र कित्येक रसिक श्रोता सुखावला गेला. फलंदाज राकेश फुंडेकर 3 षटकार 1 चौकार खेळ ठोकतोय आतापर्यंत. या षटकामध्ये अक्षय घरत दयनीय अवस्था पाहायला मिळतोय. खारकोपर संघाचा गोलंदाज 383च्या रिक्वायर्ड रन रेटनं खेळतोय हा फलंदाज. काय फास्ट डिलिव्हरी आहे अक्षय घरतचा यावेळेचा हा चेंडू. अजूनही प्रयत्न. हा चेंडू पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतोय. स्क्वेअर चेंडू घोषित. अवांतर धाव मिळतोय आणि एका धावीने संघ पुढे जाताना दिसतोय. धाव संख्या दिली आतापर्यंत 53 वरती. 8 चेंडू 11 धावा. इकडे चिरनेर महागणपती मात्र रसिक वर्गाचा दाद मिळतोय, आशीर्वाद मिळतो, टाळ्यांचा कडकडाट. फटाक्यांची आतिषबाजी कमी व्हावी अगदी अशा प्रत्येक चेंडूला मात्र चिरनेर महागणपती खेळाडूंच्या वतीनं दाद मिळतोय. 8 चेंडू 11 धावांची गरज आहे. आमचे मित्र राजेंद्रजी भगत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. लेकी सगट या ठिकाणी या वेळेला देखील पाहतोय. रणधुमाली, रणचक्र, दिन दिन दिनाक आणि हा छक्का. एकविरा आई महागणपती चिरनेर या संघाला मात्र आज चांगला कौल देतोय. अगदी अशा पद्धतीनं व्हेरिएशन. 7 चेंडू 5 धावा. किती मोठं आव्हान होतं. 64 धावांची उभारणी केली होती, परंतु त्या 64 धावा मात्र कन्वर्ट करताना प्रयत्नांची पराकाष्ठा चिरनेर महागणपती खेळाडू करतायत.
बाहेरचा चेंडू हलकाचा न्याहायला फलंदाजानं आणि पंचांना देखील हिरलं. अवांतर घोषित होतोय. एक धाव प्राप्त मिळतोय. एक धाव संघ पुढे जातोय. धावसंख्या झाली आहे 60 वरती. 7 चेंडू आणि 4 धावा. सर्वात महाग नाही, सर्वात या मॅच मध्ये घातकी ठरला म्हणजे याच्या अगोदर वरच्या ओल्याचे गोलंदाज रोहित उलवेकर, रोहित घरतनं 26 धावा दिल्या होत्या, परंतु तदनंतर त्याचा रेकॉर्ड ब्रेक या गोलंदाजानं केलाय अक्षय घरत. खारकोपर 30 धावा या षटकामध्ये आल्यात. तर उर्वरित शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. वातावरण खूप सुंदर आहे. आलेल्या प्रेक्षकांचं मनापासून आशीर्वाद कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं दुत्तुम ग्रामपंचायत म्हटलं की आदर्शी ग्रामपंचायत म्हणून ज्यांचा सन्मान नवराष्ट्र पत्रकार संघ पुरस्कृत जिल्हास्तरीय आदर्श म्हणून सरपंच भूमिकांमध्ये सरपंच पुरस्कार जो मिळाला त्या गोष्टीचा शरदबाईनं प्रसारमाध्यमांना सांगितलं की हा सन्मान माझा नाही तर हा सन्मान माझ्या गावाचा आहे आणि त्या गोष्टीचा त्यांना सक्त अभिमान आहे. सरपंच उपसरपंच भूमिकेमध्ये असताना 17 फेब्रुवारी ताईंची जन्मतारीख, 17 मार्च भाईंची जन्मतारीख, अगदी 17 हा आकडा त्यांच्यासाठी शुभ ठरला नाही. अगदी अशा पद्धतीनं शरदबाईंचं कार्य आपण पाहतोय. वाढदिवसाचं औचित्य ताईंचं होतं तरी देखील आदिवासी वाडीमध्ये जाऊन आपल्या हातून सहकार्य करावं ही इच्छा प्रबल केली आणि ती इच्छाशक्ती वाढविली गेली. गावामध्ये अनेक सहकार्य 17 मतामधून खऱ्या अर्थानं जिंकून आणि 17 तारीखा लकी ठरला. आताही ते सांगतो मी, कारण रेश्माताईंची जन्माची तारीख 17 फेब्रुवारी आहे, शरदबाईंची 17 मार्च आहे आणि त्यांना उमेदवारी पद घोषण करताना लागणारी मतं 17 मतांनी म्हणजे 17 आकडा हा त्यांच्यासाठी भाग्यशाली ठरलाय. इथे मात्र दांडी गुल बॅक टू द पॅव्हेलियन. बऱ्याच उशिरानंतर गोलंदाज हर्षल ठाकूरला मिळतोय सफलता. डीजे खारकोपर चिरनेर महागणपती टर्न होतोय मॅच. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. गोलंदाज मात्र आता बुद्धीने गोलंदाजी करतोय, विचार विनिमय केला जातोय. प्रत्येक चेंडू यार्कर टाकावा, पायाची बोटं टिचली पाहिजे की यार्क ब्लॉक करावा की द्यावी एखाद्या चेंडूला उंचली. अगदी अशा पद्धतीनं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न गोलंदाज हर्षद ठाकूर या गोलंदाजीच्या स्पेसमधून दिसतोय. 2 चेंडू अतिशय सुंदर फेकले. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. या आमच्या कमिटीचा नियम तसा या ठिकाणी आहे, कंपल्सरी चेसिंग. आता जर हा चेंडू बीट होतोय तर मात्र प्रकरण गडबडल. ते गडबडण्या अगोदर काय होईल काय नाहीये जरतची भाषा अशी तरी वापरली जातोय, परंतु अशा वेळेला 4 चेंडू 4 धावा. शेवटचा क्षण इथं अंतिम टप्पा. पहिलाच आज प्रवाह आपण पाहतोय. चिरनेर महागणपती विपक्ष काव्या स्पोर्ट खारकोपर. 4 चेंडू 4 धावा. फ्ल्यूश करण्याचा प्रयत्न आता वाटतोय रुपेश फुंडेकरला की स्ट्राईक माझ्याकडे पाहिजे. राकेश फुंडेकरला वाटतो की स्ट्राईक मजला हवी आहे, परंतु सहकार्य नाही आहेत. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. आता मात्र फेरे फिरलेत. प्रत्येक दिवस टर्न करतोय. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार प्रत्येक दिवस व्हेरिएशन करतो. अगदी अशा पद्धतीनं हर्षल ठाकूर खारकोपरचा गोलंदाज इथे कौतुकास्पद गोलंदाजी करतोय. 3 चेंडू 4 धावा. इथे पुश केला, कसा का होईना चेंडू ब्लिक करण्याचा प्रयत्न पाहतोय. दुसरीसाठी प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. काय पद्धतीने त्यांचा वापर केला, चतुराईचा नजराणा पाहायला मिळाला. कारण धाव घेणं ही कालाची गरज आहे. जिंकाचा असेल तर थांबून जमणार नाहीये, कारण मगाशीच म्हटलं थांबला तो संपला. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. अहमदनगर येथे देखील आदर्श सरपंच पुरस्कार, अलिबाग येथे आदर्श सरपंच पुरस्कार, दिल्लीमध्ये देखील दुतुम ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक मोरेबाईंचं देखील तिथे देखील त्यांचं कार्य. दुत्तुम गावांचा खऱ्या अर्थानं उदय सगळीकडे होतोय, कारण त्यांच्या ग्रामपंचायतीच्या बरोबरच लिहिलं गेलंय तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे वेडा बघालांचे काम नव्हे. अगदी अशा पद्धतीनं हा स्ट्रोक बघत पाहतोय आपण. विजयाचा फटका दिसतोय की काय. अंतिम टप्पा, गणपती महागणपती, आनंदाचं वातावरण आणि आमचे खऱ्या अर्थानं बाजीरावजी परदेशी यांच्या चेहऱ्यावरती हास्य उलगडलं आणि विजयाची माल गळ्यामध्ये पडली आहे. दोन्ही संघाचं कौतुकास्पद अभिनंदन करतोय. विजयाची माल आपण इथे जर जिंकला असाल माणुसकीमध्ये हरू नका. अगदी अशा पद्धतीनं पहिल्याच या टर्नमध्ये आजची दुसऱ्या रात्रीतील पहिली लढत झाली आहे. अतिशय सुंदर पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी सन्मान केला जातोय. तदनंतर आपण पाहतोय
राकेश पुंडेकर यांना बक्षिसाची खैरात आली आहे. बाजीरावजी परदेशी यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाची बक्षीस आल्या.